ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। मुलुंड पश्चिम येथील अमरनगर परिसरात ट्रकने धडक दिल्याने गुरुवारी वीजी वाजे महाविद्यालयातील 20 वर्षीय इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। शालू रोहित कुमार यादव असे अपघात झालेल्या तरुणीचे नाव असून ती अमरनगर येथील रहिवासी होती। तिचे आई वडील आणि 2 भावंडांसोबत ती राहत होती। रोज क्लास संपल्यावर शालू जवळच्या पिरामल टॉवर्सवर चालत जायची, जिथे तिचे काका वॉचमन म्हणून काम करायचे। त्यांना दुपारच्या जेवणाचा टिफिन देण्यासाठी गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास ती घरातून निघाली आणि श्रीरामपाडा सर्व्हिस रोड ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने तिला धडक दिले। मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक भरधाव वेगाने जात होता आणि शालूच्या अंगावर जाऊन आदळल्याने तिचा जागीच मृत्यू झालाय। 30 वर्षीय मोहम्मद झाकीर मोहम्मद शाबीर खान असे ट्रक चालकाचे नाव असून त्याने अपघात स्थळापासून सुमारे 7 ते 8 फूट अंतरावर वाहन थांबवले। स्थानिकांनी लगेचच खानला रोखून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। सुरतचा रहिवासी असलेला खान उत्तर प्रदेशातून कांदिवलीतील एका गोदामात टाकाऊ काचेच्या बाटल्या घेऊन जात होता। गुरुवारी सायंकाळपर्यंत प्राथमिक तपासानंतर खानविरुद्ध औपचारिक FIR करण्यात आली। आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आरोपी चालकाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाईल, असे मुलुंड पोलीस ठाण्याचे PSI नवनाथ ढेकळे यांनी सांगितले।